सख्यांना पुढे घेऊन चालण्यासाठी एक छोटंसं पद घेऊन मी आता सध्या शहरामध्ये कार्यरत आहे आणि त्याच अनुषंगाने महिलांसाठी आणि आपल्या सगळ्या छत्रपती संभाजीनगरच्या सख्यांसाठी मला खूप काम करण्याची इच्छा आहे. बस ह्याच आपल्या ह्या माध्यमातून मी सांगायची प्रयत्न करते. बरोबर राजकारणात गेलेले आहे. मी काय विचारलं होतं की स्वतःच्या आनंदासाठी काय करता ते सोडून बाकी सगळं सांगत होत्या, पण जे काय सांगितलं ते खूप छान बोलल्या. स्वतःचा आनंदच हा मला नंतर जाणवायला लागलं की राजकारणातच मला मिळणार आहे. त्या अनुषंगाने मी ह्या क्षेत्रात आलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय की समाजसेवा करून तुम्हाला आनंद मिळतो. अगदी अगदी एक्झॅक्टली. हा तेवढंच मला विचारायचं होतं. बाकी काय नाही, पण काय तर स्वभाव गुण जात नाही ना. चान्स मिळाला की लगाव छक्का. मग मी इथे थांबू की मी जाऊ? नाही नाही नाही, तुम्ही असल्याशिवाय कसं होईल? मी विचारलो आपलं. हा नाही. हरकत नाही. क्या बात आहे. म्हणजे बघितलं ना की प्रत्येक ताई स्वतःच्या आनंदासाठी काही ना काहीतरी करत असते किंवा त्या आनंदामुळे तिला एक एनर्जी मिळत असते आणि पुन्हा ती तिच्या संसारामध्ये रमत असते. माझं म्हणणं हेच आहे की तुम्हाला तो आनंद मिळावा, पण ह्या सगळ्याचा विचार करून 16 सख्यांचा हा कार्यक्रम तुमच्या घरापर्यंत तुमच्या दारापर्यंत आणलेला आहे की तुम्हाला तुमचा वेळ आनंदाचा घालवता यावा, हीच या भावाची इच्छा असते आणि त्यासाठी 16 सख्यांचा आपण करत असतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आता ताईंना विनंती करतो, तुम्ही ताईंना की तुम्ही समोर जाऊन बसायचे. व्हेरी गुड. या सगळ्या माहेरवाशिनी माहेरी आलेल्या आहेत म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी तर निघणारच, माहेरबद्दल फार फार बोललं जाणारच, हो की नाही? चला तर मग जाऊया ह्या सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई तुझं नाव सांग. चंदा शैलेश चिद्रावार. किती वर्ष झालीत लग्नाला? 32 वर्ष झाले सर. 30 वर्ष. हो 32 वर्षाचा संसार. हो काय सर. करतात भाऊजी? इंजिनियर आहेत सर ते. इंजिनियर आहेत. माहेर कुठलं? नांदेड. आणि सासर? नांदेड जवळच आहे, कंधार मधून आहे सर. काय सांगशील ताई माहेर बद्दल? सर माहेर म्हणजे माहेर हा शब्दच असा आहे की प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपलं म्हणजे माहेर असावं. भले एक दिवसासाठी अर्ध्या दिवसासाठी कुठे ना कुठे तरी आपल्याला आधार असावा. आणि हेच कारण आहे की मला आधार नाही सर. मला आई नाही आणि वडीलही नाही आहेत सर. मला आई नाही आणि वडीलही नाही आहेत सर. त्यामुळे सर म्हणजे कुठे जायचं, भाऊ बहिणी वगैरे सर्वजण आहेत, पण शेवटी आई वडिलांची उणीव कोणीच कमी करू शकत नाही ना सर. आणि अशातच असे काही प्रसंग येतात सर की त्यावेळेस म्हणजे आपल्याला आई वडिलांची इतकी गरज असते की म्हणजे कोणी आपण जवळ येऊ शकत नाही सर. आत्ताच अशात कोरोना झाला सर आणि त्यावेळेस मला आणि माझ्या मिस्टरांना खूप जास्त म्हणजे सिरियसच होतं सर. आम्ही दोघंही सिरियस होतो. माझ्यापेक्षा माझे मिस्टरच होते. पण माझ्या मुलीने जे काही केलं सर, तिनं एका माझ्या आईची उणीव पूर्ण केली सर. आईची उणीव भासून हो, आईची उणीव भासू दिली नाही सर. त्यामुळं असं कधीतरी वाटतं देवानं मला माझ्याकडनं आई वडील नेले, पण आईच्या रूपानं सर मला मुलगी खूप छान भेटली. इतकं जीव लावते ती, कधी म्हणजे कशाची उणीव भासू देत नाही सर. वा. आज तिचं लग्न होईल सर थोड्या दिवसामध्ये. तर असं वाटतं की तिला सुद्धा म्हणजे मी सर तिचे माहेरपणाचे जे मला नाही भेटले ते देवानं तिला पूर्ण भेटावं सर. ते जे माहेरचे माया वगैरे असेल ते तिला पूर्ण भेटावं हीच इच्छा आहे सर. आई तू नक्कीच ती देत असशील. तू हो सर, ते एकच मुलगी आहे सर मला. त्यामुळे मुलगा नाही आहे मला, एक मुलगी आहे. म्हणूनच म्हटलं आईच्या रूपात तीनच आली आहे सर. मला खूप जीव लावते, खूप छान आहे सर. ओके ओके. पण ताई तू माहेरे जेव्हा जातेस तेव्हा माहेरे जाणं होतं का? पण होतं सर. काही प्रोग्राम वगैरे काही कार्यक्रमानिमित्त जाते. वहिनीही खूप चांगले आहेत, भाऊ चांगले आहेत, पण काही थोडंसं म्हणतात ना सर, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. बरोबर आहे.